कारागृहातील कैद्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली। घटना पुण्यातील येरवडा जेलमध्ये घडली। मागील काही दिवसांपासूनच राज्यात गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारांनी कळस गाठला आहे। एकीकडे पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत आहेत, तर दुसरीकडे येरवडा कारागृहातून एक भयानक घटना समोर आली आहे। येरवडा कारागृहातील काही कैद्यांनी मिळून चक्क तुरुंग अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे। कारागृहातील सर्कल क्रमांक 1 मध्ये सकाळच्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे अशी आरोपींची नावे असून शेरखान पठाण असं मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे। त्याच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली आहे, तर उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे हे दोघे सध्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत। या दोघांनी सकाळी किरकोळ कारणावरून पठाण यांच्यासोबत वाद घातला। यावेळी आरोपींनी इतर 10 कैद्यांना सोबत घेऊन पठाण यांच्यावर हल्ला चढवला। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। जर पोलीसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय, असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केला। महिन्याभरापूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद याची भरदिवसा हत्या झाली। यानंतर पोलिसांनी गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली। मात्र आता या गुंडांनी चक्क पोलिसांच्या अंगावर हात उचलला। तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण करणारी गुंड आंदेकर टोळीतील असल्याची माहिती समोर येत आहे।